हिंदुस्थान पोस्टच्या विचार मंथन में डॉक्टर उदय निरगुडकर या विशेष मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी हर्षद वैद्य आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सध्या उन्हा पावसाचे दिवस आहेत. त्या दिवसांमध्ये सुद्धा दुपारच्या वेळेला किंवा संध्याकाळच्या वेळेला कुठल्याही वेळेला तुमच्या दारावरती टकटक वाजते आणि काही कर्मचारी तुमच्या दरवाजामध्ये काही फॉर्म घेऊन उभे असतात. हे कोण कर्मचारी आहेत? तर हे सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजे SIR ची प्रक्रिया राबवणारे सर्व कर्मचारी आहेत. मग हे कर्मचारी कोण आहेत? तर ज्यांनी संपूर्ण पिढी घडवायची, शिकवून मुलांना मोठं करायचं, ते शिक्षक हे सगळं काम करतात. या शिक्षकांना उन्हा पावसाच्या सगळ्या काळामध्ये सुद्धा पायी करत, सगळ्या ठिकाणी पसरत, हे सगळे फॉर्म पूर्ण करत SIR ची प्रक्रिया राबवण्याचं काम देण्यात आलेलं आहे. हे सगळं काम शिक्षकांवरती ओझं आहेच, पण हे काम नसताना सुद्धा आपल्याकडे शिक्षणाची काय फार बरी अवस्था होती असं काही नाहीये. आपल्याकडे अशा असर सारख्या अशा अनेक संस्थांचे रिपोर्ट असं सांगतात की महाराष्ट्रातली शिक्षणाची अवस्था ही तशी दयनीयच आहे, त्याची क्वालिटी दयनीय आहे. हे सगळं असताना तरी सुद्धा हे शिक्षकांवरतीच कामं येतात आणि ह्याच्यावरनं कायमच शिक्षकांकडनं आक्षेपही नोंदवले जातात, विरोधही केला जातो, तरी सुद्धा हे शिक्षकांच्या माथ्यावरतीच मारलं जातं. हे सगळंच आपल्याला माहिती आहे. पण हे प्रश्न आहेत आणि या प्रश्नांची चर्चा होणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच आपल्यासोबत उपस्थित आहेत उदय निरगुडकर सर. सर, आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार सर. हा SIR चा मुद्दा आपण येऊच या SIR च्या मुद्द्याकडे, परंतु सध्या शिक्षणावरती सरकारी शाळांचे प्रश्न आणि शिक्षकांचे प्रश्न नेमके आहेत काय? त्यांच्या समोरची आव्हानं नेमकी काय आहेत? एक का दोन किती सांगावेत आताच्या शिक्षणाचे. आणि आपण हे जे शिक्षण बोलतोय हे सर्वप्रथम म्हणजे महानगरपालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषदा, ग्रामपंचायती इथले सगळे शिक्षक आहेत आणि ते सरकारी शिक्षक आहेत. ते काही खाजगी कॉन्व्हेंट स्कूल मधले किंवा असे काही विनानुदानित शिक्षक नाही. आता या शिक्षकांना काय प्रॉब्लेम जे आहेत, SIR चे प्रॉब्लेम आपण नंतर बोलूया, पण आता यांचे जर प्रॉब्लेम तुम्ही म्हणाल तर सर्वप्रथम अपुरी संख्या हा पहिला प्रॉब्लेम आहे. दुसरी त्यांच्यावर म्हणजे शाळा बाह्य कामं त्यांच्यावर भरपूर लादली जातात, हा त्यांचा दुसरा प्रॉब्लेम आहे. तिसरा प्रॉब्लेम हा आहे की त्यांच्या शिक्षणामध्ये बऱ्याचदा इंटरव्हेन्शन केलं जातं आणि ते इंटरव्हेन्शन हे त्यांना शिक्षणाच्या मूळ प्रक्रियेपासून वंचित केलेलं आहे. त्यामुळे आजच्या शिक्षण व्यवस्थेत त्यांना म्हणजे कुठल्याही गोष्टीला जबाबदार धरलं जातं. त्यामुळे सतत एक टांगती तलवार आहे की आपल्याला कशाला जबाबदार धरतील, तर कशालाही जबाबदार धरलं जाऊ शकतं. अगदी टॉयलेट स्वच्छ नाही इथपासून ते नळाला पाणी नाही इथपर्यंत कुठल्याही गोष्टीला शिक्षकच जबाबदार आहे शेवटी. त्यामुळे हे त्यांच्यावर SIR च्या व्यतिरिक्त जे प्रॉब्लेम आहेत ते हे प्रॉब्लेम आहेत. तुम्ही आता एक दोन गोष्टींचा उल्लेख केला की शिक्षकांवरती कुठल्या कुठल्या जबाबदाऱ्या असतात. तर नक्की या शिक्षकांवरती जे सरकारी कर्मचारी आहेत, सरकारी शाळांमधले शिक्षक आहेत, जे अनुदानित शाळांमधले शिक्षक आहेत असं आपण म्हणायला अजून हरकत नाही, तर ह्या शिक्षकांवरती नेमकी कुठल्या कुठल्या कामांची जबाबदारी आहे आणि कुठल्या कुठल्या कामांना यांना जुंपलं जातं, शाळा बाह्य कामांना जुंपलं जातं, कुठल्या गोष्टींना? खरं तर यादी सांगायची म्हटली तर अख्खा एक दीड तासाचा कार्यक्रम करावा लागेल, कारण तब्बल 150 कामं आहेत जी वर्गातल्या शिकवण्याच्या व्यतिरिक्तची आहेत. शाळा तपासणी होते, शाळेचे इन्स्पेक्शन होतं, शिक्षकांना त्याच ट्रेनिंगला पुन्हा पुन्हा पाठवलं जातं. म्हणजे तेच ट्रेनिंग मागच्या वर्षी, तेच ट्रेनिंग या वर्षी ते पाठवलं जातं. याच्या व्यतिरिक्त ग्रामीण भागामध्ये शालाबाह्य विद्यार्थी शोधून काढणे, इतकंच काय तर हागणदारी मुक्त गाव, तंटा मुक्त गाव याची ऑनलाईन सगळ्याच्या नोंदी करणे, ऑनलाईन पट पडताळणी रोजची आहे. त्याच्यानंतर खिचडी तयार करणे रोज विद्यार्थ्यांना जी द्यायला लागते ती, सर्वेक्षण करणे विविध स्वरूपाची, जनगणनेचं काम आता मला वाटतं नोव्हेंबर डिसेंबरला दिवाळीच्या सुट्टीत त्यांना कुठेही जाता येणार नाही, ते काम करायला लागतं. त्याच्यानंतर ऑनलाईन हजेरी अपडेट करणे सातत्याने, आणि जरी सांगतात की आठवड्यातनं एकदा करायचं असलं तरी ते काही खरं नसतं. फोन येतो की एवढंच जरा ताबडतोब पाठवा, हे एवढंच जरा ताबडतोब पाठवा हे दररोज असतं. त्यामुळे ते एक काम आहे. तंटामुक्त, हागणदारी मुक्त गाव, कुपोषित बालं, हे सगळं बघणं काय यांचं काम आहे का? की आधी की जी शाला बाह्य, शिक्षण बाह्य, वर्ग बाह्य अशा स्वरूपाची कामं करणं शिक्षकांना आता क्रमप्राप्त आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे शिक्षण सोडून काय, तर ती यादी इतकी मोठी आहे की ती एका कार्यक्रमात नाही सांगता येणार. मग हे सगळं जर वास्तव असेल, हे खरंच भीषण वास्तव आहे, ह्याच्यात काही शंकाच नाही. त्यातून दोन प्रश्न उभे राहतात सगळ्यांच्या मनामध्ये. आमचे दोन प्रश्न आहेत की एकतर हे शिक्षकांच्या वरचं हे सगळं कामाचं जे ओझं आहे हे टाळता येणार नाही का?
आणि दुसरीकडे जिथे भारतासारख्या देशामध्ये जिथे काय पण सुशिक्षित बेरोजगारांची संख्या प्रचंड आहे, अशा कामामध्ये अशा काळामध्ये या सगळ्या कामांसाठी शिक्षकच का? हे दोन प्रश्न आमचे आहेत. ह्याच्यावरती आपलं विश्लेषण काय? एक तर हे कॅन्सल होऊ शकत नाही. एकदा तुमची ऑर्डर निघाली की तुम्हाला ते काम करावंच लागतं. अनेकांनी याच्यात कोर्टबाजी पण केलेली आहे, पण त्याचा काही उपयोग झालेला नाहीये. ते काम तुम्हाला करावंच लागणार जर ते तुमच्या नावावर असेल तर. आणि साधारणतः 1 ते 1.5 महिना हे काम आहे असं वाटतं, पण ते 1-1.5 महिना नसतं, ते 2-1 महिने चालतं. ह्याचं कारण असं आहे की आपल्याला वाटतं की घरी गेल्यानंतर SIR ची पडताळणी ताबडतोब होईल, असं होत नाही. एकेका ठिकाणी 3-3, 4-4 वेळा सुशिक्षित घरातनं सुद्धा जावं लागतं, कारण लोकांना त्याचा अवेअरनेस कमी आहे. बऱ्याच अडचणी आहेत, त्याच्याविषयी आपण नंतर बोलूया. आता ही जी सगळी कामं आहेत, सेन्ससची कामं आहेत, SIR ची कामं आहेत, बाकी सर्व खिचडी तयार करण्याची या कामाकरता तुम्ही गावामध्ये एवढे बेरोजगार नाक्यावर उभे पडलेले आहेत बिड्या फुकत, त्याला का नाही तुम्ही घेत, असा एक प्रश्न इकडे येऊ शकतो. तर त्याची एक साधं सरळ उत्तर असं आहे की शिक्षक हा अत्यंत सचोटीनं आणि प्रामाणिकपणे काम करणार आहे. तो आपल्या कामाविषयी फार तर नाराजी व्यक्त करेल, 2 शब्द तिकडे आपला त्रागा व्यक्त करेल, पण शेवटी मान खाली घालून तो एका विद्यार्थ्यासारखा ती कामं करतोच. आणि मुख्यतः तो जबाबदारी घेतो, आपल्या कामाची जबाबदारी घेतो आणि गुणवत्तापूर्ण काम करण्याकडे त्याचा सर्वात मोठा सहभाग आहे. त्याचा प्रशासन विरोधी स्वभाव नाहीये. त्यामुळे बेरोजगारांना जर तो दिलं तर त्याच्यात अकाउंटेबिलिटी नाही, कोणत्याही प्रकारची गुणवत्तेची हमी नाही. मग जर त्यांच्याकडनं काम करून घ्यायचं आणि त्याच्या गुणवत्तेची हमी नसेल तर ते काम चुकेल आणि ते चुकीचं काम पुन्हा दुरुस्त करायला आणखीन तुम्हाला एक वेगळी व्यवस्था निर्माण करायला लागेल. असे अनुभव यापूर्वी आले. त्यामुळे असा निर्णय झाला की हे काम शिक्षकांकडनं आता आपण करून घेत आहोत, ते शिक्षकांपर्यंतच शिक्षकांकडूनच करून घेतलं पाहिजे. त्यामुळे ही अशी 150 कामं जी आहेत ती 150 कामं ही शिक्षकांनाच करावी लागतात. म्हणून मी नेहमी म्हणतो आपल्याकडे 2 गोष्टी शिक्षण प्रक्रियेत झिजणाऱ्या असतात. एक म्हणजे खडू झिजतो आणि दुसरीकडे आमचा शिक्षक पण झिजतो. या SIRच्या मुद्द्याकडे जाण्याच्या आधी मला तुम्हाला एक प्रश्न विचारावासा वाटतोय की हे शिक्षक जरी सगळ्या प्रश्नांना सामोरे जात असले तरी विधिमंडळामध्ये कायदे मंडळामध्ये या शिक्षकांचं प्रतिनिधित्व आहे. विधान परिषदेमध्ये शिक्षक मतदारसंघाचा आमदारही असतो. मग हे सगळे शिक्षकांचे प्रश्न या विधिमंडळात चर्चेला का बरं येत नाहीत? त्यांची चर्चा करावीशी का कोणाला वाटत नाही? आपलं चर्चा झाली या विषयावर, टिकमार्क झाला, चर्चा झाली, मंत्र्यांनी उत्तर दिलं, मंत्री महोदयांनी उत्तर दिलं, गरमागरम चर्चा झाली, तुमचे प्रश्न मांडले, शासनाच्या दारी टांगले, शासनाने थातूर मातूर उत्तरे दिली, तुर्तास तुम्हाला हे काम करावे लागेल. मिळालं उत्तर तुम्हाला. हेच चालू आहे वर्षानुवर्ष. शिक्षकांच्या तोंडाला पानं पुसली जात आहेत आणि त्यांना या कामाचा बोजा त्यांच्या अंगावर पडतोय, ही वस्तुस्थिती आहे. छोट्या गावांमध्ये सर्वात मोस्ट ट्रस्टेड माणूस कोण? तर तो एक तर शिक्षक तरी असतो किंवा पोस्टमन तरी असतो. त्यामुळे शिक्षकाला या कामाला जुंपलं जातं आणि तो हे काम करतो. विधानसभेत, विधान परिषदेत दोन्हीकडे याचे प्रश्न विचारले गेले. प्रश्न विचारले गेल्याचं समाधान आमदारांना मिळालं. आपले प्रश्न विधानसभेत मांडले गेले. आपण निवडून दिलेला उमेदवार योग्य आहे हे समाधान शिक्षकांना मिळालं. पण प्रश्न जैसे आहे तैसाच आहे. आपण मगापासून SIRच्या मुद्द्यावरती चर्चा करतोय. आपण मुळात मुलाखती सुरुवातच SIRच्या प्रश्नाने केली होती. या SIR प्रक्रिया राबवताना सध्या तुम्ही उल्लेख केला की सुशिक्षित घरांमध्ये सुद्धा 4-4, 5-5 वेळा जावं लागतंय कारण त्यांना बऱ्याच गोष्टींची माहितीच नाहीये. मग नेमकी आता सध्याच्या SIR प्रक्रियेमध्ये शिक्षकांसमोर किंवा SIR कर्मचाऱ्यांसमोर नेमकी आव्हानं काय आहेत आणि नेमकी त्यांना कुठल्या अडचणींना सामोरं जावं लागतंय आणि कशा पद्धतीने प्रक्रिया सुरू आहे? आता ही प्रक्रिया काहीशी संत गतीने सुरू आहे असं मला वाटतं. आणि तुम्ही एक चांगला प्रश्न विचारात की काय अडचणी येत आहेत. सर्वप्रथम म्हणजे सुशिक्षित घरात सुद्धा SIR म्हणजे काय माहित नाही. तुम्ही म्हणलात ते अगदी बरोबर आहे. दारावर टकटक होते, घरातली एक वृद्ध वगैरे कोण असतात ते दार उघडतात आणि त्याला भीती वाटते अनोळखी चेहरा पाहिल्यानंतर. कारण आजकालचे दिवस असे आहेत की कसा हल्ला होईल, काय होईल, काही सांगता येत नाही. मग ते म्हणतात की आम्ही असं असं सरकारकडून आलोय. त्या विचारांना जनगणना किंवा SIR वगैरे याची काही माहिती नसते. त्यामुळे ते पटकन दार बंद करण्याकडे त्यांचा कल असतो. मग सोसायटीतलं कोणतरी एक बरोबर असतं, वॉचमन बरोबर असतो, काहीतरी असतं, समोरच्यानी करून घेतलंय सांगितलं जातं. मग ह्या प्रक्रियेला सुरुवात होते. मग ते जे घरातले करते नवरा बायको आहेत, मुलं आहेत त्यांची, ते एक तर कॉलेजला गेलेले आहेत किंवा नवरा बायको जे आहेत ते कामावर गेलेले आहेत. त्यामुळे ते जर पुण्यामध्ये तुम्ही खराडी भागामध्ये किंवा IT इंडस्ट्री जिकडे आहे तिकडे गेलात तर माणसं सकाळी 9ला बाहेर पडतात, ती रात्री 11-12 वाजता घरी येत. फॉर्म भरताना त्याच्या शंका आहेत, त्या बाजूला बसून कोण सॉल्व्ह करणार?
त्याच्यावर काही उत्तर नाहीये. दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही गावाकडे गेलात तर आता कसले दिवस आहेत मला सांगा. तर आता पेरणीचे दिवस आहेत. गावाकडून शेतं किती लांब आहेत? 8 आणि 10 किलोमीटर लांब आहेत, 5 आणि 7 किलोमीटर लांब आहेत. तिकडे मोटरसायकल किंवा चालत गेलेला शेतकरी किंवा शेतमजूर आहे, तो आपल्या गावाकडे घरी परतायला संध्याकाळचे 7 वाजून गेलेले असतात. आता त्या शेतकऱ्याच्या घरापासून बीएलओ म्हणून गेलेल्या शिक्षकाचं जे घर आहे ते आणखीन 10 ते 12 किलोमीटर आहे. मग तो शिक्षक त्या मतदाराच्या घरी जाणार कधी, त्याची नोंदणी करणार कधी, त्याच्या चुका सुधारणार कधी, त्याच्या शंकांना समाधान देणार कधी, आणि त्याची नोंदणी बिनचूक करणार कशी, त्याची संगणक नोंदणी करणार कशी, हे सगळे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहेत तुम्हाला सांगतो, जे आता फेस केले जात आहेत. यादी भरते, फॉर्म भरताना मतदार अत्यंत कन्फ्यूज आहे आणि भरून घेणारा बीएलओ अनुत्सुक आहे. त्याला हे काम करायचं नाहीये, पण त्याला आम्ही मारून मुटकून बसवलेलं आहे. याचं कारण तो शिक्षक व्हायला म्हणून आलेला आहे, पण त्याला शिक्षणा व्यतिरिक्त सगळी कामं आम्ही देतोय. त्यामुळे होणार आहे असं की त्याच्या कामामुळं मतदार याद्या शुद्ध होणार आहेत, यात काही शंकाच नाही. मतदार याद्या शुद्ध होतील, पण आमचा विद्यार्थी मात्र अशुद्ध राहील, ही आत्ताची परिस्थिती आहे. म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की शिक्षण क्षेत्रामध्ये झिजत जाणाऱ्या 2 गोष्टी, एक म्हणजे खडू आणि दुसरा म्हणजे आमचा शिक्षक, हे दोघंही दिवसेंदिवस झिजत चाललेले आहेत. तुम्ही शेवटचं जे वाक्य म्हटलं की 2 गोष्टी झिजतात, एक तर म्हणजे खडू आणि दुसरा म्हणजे शिक्षक. तर खरंच या सगळ्या गोष्टींचा शिक्षकांवरती पडणाऱ्या शाळाबाह्य गोष्टींच्या ताणाचा, त्या बोजाचा, या कामांना सगळ्यात जुंपलं जातं. त्याच्यामुळे त्यांचा अर्धा अधिक वेळ खर्च होतो. मध्ये मागे मला आठवत आहे की आंदोलन पण झालं होतं की आम्हाला शिकवू द्या, अशासाठी शिक्षकांनी आंदोलन केलं होतं. नेमका या सगळ्या गोष्टींचा आपल्या संपूर्ण एकंदरीत शिक्षण व्यवस्थेवरती आणि एकूणच पिढी घडवण्यावरती काय परिणाम होतोय, कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टीचा फरक या सगळ्या गोष्टींवरती होतोय, आणि ह्याची आजची स्थिती काय आणि याचे पुढचे दूरगामी परिणाम काय आपल्याला काय? बघा, शिक्षणाचं एक वेळापत्रक असतं. जसे दिवसाला तास किती हे असतं, तसंच दुसरं वेळापत्रक असतं, ते म्हणजे या आठवड्यामध्ये, या महिन्यामध्ये, या सेमिस्टरमध्ये आपण हे पूर्ण केलं पाहिजे, या संदर्भातला एक क्रमिक असा एक गोष्ट तयार केली असते. पण होतं असं की ते काही पूर्ण करता येत नाही, त्याच्यात खंड पडतो. खंड पडल्यामुळे 8 दिवसापूर्वी काय शिकवलं गेलेलं आहे ते विद्यार्थी विसरून जातात. त्याच्यावर उपाय काय काढला गेला की तुम्ही जिथे शक्य आहे तिकडे शाळा सकाळी 7 ते 12 करा आणि दुपारी 2 पासून संध्याकाळी 6 पर्यंत लोकांना बीएलओ म्हणून, म्हणजे नोंदणीचे अधिकारी म्हणून काम करायला पाठवून द्या. आता दुपारी 2 वाजता जनरली मुंबईमध्ये किंवा इतरत्र, पुण्यामध्ये तर नक्कीच झोपायची वेळ असते. त्यामुळे लोक दारच उघडत नाहीत, आणि उघडलं तरी त्यांचा चेहरा त्रासिक असतो. शेतावर गेलेली माणसं असतात, ती आपण मगाशी सांगितलं त्यामुळे ती मिळाली असतात. ज्या ठिकाणी 7 ते 12 शाळा करणं शक्य नाहीये, त्या ठिकाणी काय करणार तुम्ही मला सांगा. शिक्षक जे सकाळी 10 10:30ला स्वतःच्या घराबाहेर पडतात, ते 4 4:30 5 पर्यंत, 6 पर्यंत ते बिचारे मतदार आणि त्यांचे डिटेल शोधत फिरत असतात. त्यामुळे त्यांच्या वर्गाकडे दुर्लक्ष होतं. मग शिक्षणाची गोडी लागणार कशी, त्यातली अखंडितता येणार कशी, त्यातलं सातत्य आणि गुणवत्ता याची अपेक्षा तरी कशी बाळगायची. आणि म्हणून मला या ठिकाणी एक अफलातून पुस्तक माझ्याकडे आहे. ते पुस्तक आहे खडूचे अभंग. खडूचे अभंग हे पुस्तक रत्नागिरीच्या डॉक्टर श्रीकृष्ण जोशी, हे स्वतः शिक्षक आहेत, आणि त्यांनी शिक्षकांचं आयुष्य फार अप्रतिम मांडलेलं आहे. अनेक वर्षापूर्वी त्यांनी मला हे पुस्तक दिलेलं आहे, आणि त्याच्यात त्यांनी शिक्षकांना काय काय प्रॉब्लेम आहेत हे त्याच्यात दिलेत. त्यातली एक अतिशय छोटीशी 4 ओळींची 6 ओळींची कविता आहे, तेवढी ह्याच्या अखेरीला मी सादर करतो. आणि ती म्हणजे, पट पडताळा निघाली ऑर्डर, झाले बेजार मंत्रालय, गब्बर सिंगाचे खातेही जबर, पडली नजर तयावरी, आकडे कोटीत दिसले सर्वास, कथाही सुरस प्रसवल्या, ऐसे कैसे झाले कोणाला कळले, निघाले दिवाळे अकलेचे, जाणत्या मनांना कोर्टाचा आधार, बाकीचे लाचार खडू म्हणे. ही लाचारांची फौज आपण याच्यातनं निर्माण करणार आहोत, आणि शिक्षकांना सुद्धा आपण लाचार करतोय याची आम्हाला जाणीव होत नाहीये. आम्ही मतदार याद्या शुद्ध करू, पण शिक्षण मात्र अशुद्ध ठेवणार आहोत. सर, हे आपण SR ही प्रक्रियेबद्दल आपण वारंवार बोललोय, ती कशी महत्वाची आहे याच्याबद्दल पण बोललो. पण ह्यामध्ये ज्या ही प्रक्रिया राबवताना शिक्षक जो एक आपल्या शिक्षण व्यवस्थेचा आणि येणाऱ्या पुढच्या पिढीला घडवणारा जो एक महत्वाचा दुवा आहे,
त्याच गोष्टीला, त्याच शिक्षकांना कशा पद्धतीने यांना जुंपलं जात आहे आणि त्यांची आजची भयानक अवस्था काय आहे हे लोकांसमोर मांडणं गरजेचं होतं. आणि तेच आपण काम या मुलाखतीच्या माध्यमातून केलं. तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि आमच्या प्रश्नांना सविस्तर उत्तर देऊन ही वस्तुस्थिती आमच्या समोर मांडली, त्याबद्दल हिंदुस्थान पोस्ट तर्फे आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. आजचा विषय गंभीर आहे, परंतु मला एका गोष्टीची आठवण होते की आपल्या झी मराठीवरती एक फुबैफू नावाचा कार्यक्रम लागायचा. त्याच्यामध्ये भारत गणेशपुरे आणि सागर कारंडे ही जोडी खूप फेमस होती. त्यांचं एक स्किट आहे, त्यांचं एक प्रहसन आहे. त्याच्यामध्ये भारत गणेशपुरे हे प्राथमिक शिक्षक दाखवलेले होते आणि त्यांच्या शाळेमध्ये सागर कारंडे येतात आणि त्याच्यामध्ये शेवटी एक वाक्य होतं त्या स्किटच्या, की सर्व गोष्टी सोडून इतर गोष्टींना प्राथमिकता देतो तो प्राथमिक शिक्षक. शिक्षण सोडून ज्या गोष्टींना प्राथमिकता दिली जाते तो प्राथमिक शिक्षक. अशी आजची अवस्था आहे आणि ते वास्तव आहे हे आपल्याला समजतच नाही आणि त्याची जाणीवच आपल्याला होत नाही. हे आजच्या काळाचं अजून मोठं दुर्दैव आहे. ही वास्तवता, हे वास्तव जे आहे, कठीण वास्तव आहे, आता तरी बदलेल आणि शिक्षकांवरचं ओझं संपून शिक्षकांना शिकवण्यासाठी वेळ मिळेल अशीच आशा व्यक्त करूया. हे वास्तव तुम्हाला, ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असंच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्टच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.